नमस्कार, मी आहे सुवर्ण. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्लॉग आहे गणेश चतुर्थीचा. तर त्यानिमित्ताने मी एक छोटीशी लहान रांगोळी बनवली आहे. मला एवढे छान असे रांगोळ्या जमत नाही, पण मी ट्राय करते जस्ट. जर नक्की आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर वेळ झाली आहे संध्याकाळची. तर इथे मी छान असे चतुर्थीनिमित्त रांगोळी काढली आहे. रांगोळी झाली आहे माझी कंप्लीट. कशी वाटते? छान वाटते ना? जरा नक्कीच सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. तर आता मी लागते पूजेच्या तयारीला. संध्याकाळची पूजा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न वाटतं. पूजा झाली आहे माझी करून. तर आता लागते आता करते जेवणाची तयारी सुरू. तर त्यासाठी मी भिजवलेले छोले घेतले आहेत. ते मी आता कुकरला 2-3 शिट्टीमध्ये शिजवून घेणार आहेत. त्यामध्ये मी फक्त मीठ आणि हळद टाकलेले आहे शिजवण्यासाठी. छोले शिजतात तोपर्यंत मी एकीकडे आंबे पाण्यामध्ये ठेवणार आहे अर्धा तास भिजतपर्यंत. तर अर्धा तास पूर्ण झालेला आहे. तर आता मी आंबे कापून आंबे रसाची तयारी करते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्याचं पल्प काढून घेणार आहे छान असा.
तर हा झाला आहे रेडी पल्प काढून. तर आता मी मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये याला बारीक करून घेणार आहे. यामध्ये मी टाकणार आहे 1 वाटी साखर, छान असा गोड स्वाद येण्यासाठी. त्यामध्ये मी आता टाकणार आहे 2-3 इलायची पूड, आता हे मी वाटून घेणार आहे छान. तर हा झाला आहे माझा रेडी आंबारस. छान असा कलर आणि कन्सिस्टन्सी आलेली आहे आंब्याच्या रसाला. यात मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं पातळ करणार आहे. तर आंब्याचा रस झाला आहे रेडी. तर आता दुसरीकडे मी छोल्यांचं काय झालं ते बघणार आहे. छोले छान असे शिजले आहेत. तर याला मी आता फोडणी देणार आहे. त्यासाठी मी कढईत तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकली. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच, जेणेकरून भाजीला अगदी छान वास येतो आणि स्वादही येतो. आता हे जरा वेळ शिजू द्यायचं आहे. त्यामध्ये मी वापरला आहे वाटण केलेला मसाला. छान असं कांद्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यावरून मी टाकणार आहे कोथिंबीर. आता यामध्ये मी टाकणार आहे हळद, घरचा मसाला, छोले मसाला आणि गरम मसाला. आता हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि शिजू द्यायचा आहे 5-10 मिनटं मंद आचेवर. आता यामध्ये मी टाकलेलं आहे लाल तिखट चवीप्रमाणे, थोडंसं मीठ. यानंतर परतून मी यामध्ये टाकणार आहे टोमॅटोची प्युरी. भाजीला छान असा रंग येतो आणि स्वादही येतो. तर हा मसाला आता मी शिजू देणार आहे 5 ते 10 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून.
तर मसाला छान असा शिजलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता यामध्ये मी छोले टाकणार आहे. छान रंग पण आलेला आहे मसाल्याला. तर छान अशी भाजी झालेली आहे. याला मी 5 ते 10 मिनिटं उकळी घेणार आहे. वरून कोथिंबिरीने छान असं गार्निश केलं आहे. तर ही झाली आहे छान असं माझी भाजी. बेत झाला आहे रेडी चतुर्थीसाठी. तर मी आता तो एन्जॉय करते आणि कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा. आमरस टेस्ट करून पाहिलं तर खूपच छान. असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. बाय.